पालघर जिल्ह्यामध्ये जव्हार मोखाडा तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस कोसळले। या ठिकाणी काही भागात पावसाचं पाणी साचलं होतं, त्यामुळे रस्तेही बंद झाले। याच पावसामुळे कसारा, खोडाला, मोखाडा रस्त्यांवरचा गारगाई नदीवरचा पूल पावसाचं पाणी साचल्यानं रस्ता बंद झालेला आहे। या पुलावर किमान 2 ते 3 फूट पाणी साचलंय आणि त्याच्यामुळे ये-जा करणारी सगळी वाहनं अडकून पडली आहेत। पाणी कमी होण्याची सगळेच जण वाट पाहत आहेत। जव्हार मोखाड्यातला हा रस्ता आहे, इथल्या पुलावरच पाणी साचलंय, त्यामुळे आता संपूर्णपणे वाहतूक ठप्प झाली आहे। एका बाजूने दुसऱ्या बाजूला वाहनं येऊ जाऊ शकत नाहीयेत। पुलावर पाणी साचल्यामुळे आता काय करावं असा प्रश्न पडतोय। या ठिकाणी वाहतूक पूर्णपणे बंद झाल्यामुळे हा घाट एरिया आहे, डोंगर एरिया आहे। आपले प्रतिनिधी फैयाज शेख आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत। हा पूल पाण्याखाली गेलेला आहे, नेमकी वाहतूक कशी सुरू आहे? वाहनांसाठी पर्यायी मार्ग काही आहे का? नाही, वाहनांसाठी तर पर्यायी मार्ग काही नाहीये। कसारा, खोडा आणि मोखाड आहे तर तो गारगाई नदीच्या वरती हा पूल होता आणि रात्रभर पडणाऱ्या पावसामुळे मोखाडा आणि जव्हार तालुक्यामध्ये अक्षरशः पावसाने थैमान घातले आणि यामुळे या गारगाई नदीवरील जो पूल आहे हा पूल पाण्याखाली गेल्याने किमान 2 ते 3 फूट पाणी या पुलावरती साठल्याने कसारा, खोडा आणि मोखाडा हा रस्ता पूर्णपणे बंद झालेला आहे। नक्कीच फैयाज, आपण पाहू शकतोय पुलावरच 2 ते 3 फूट पाणी साचलंय असं आमचे प्रतिनिधी म्हणतायत। या ठिकाणी 3 फुटातनं कोण गाडी चालवेल, कोण गाडी काढायची हिंमत करेल असा प्रश्न उपस्थित होतोय। मोखाडा हा भाग काहीसा जंगलातलाच आहे, डोंगर माथ्यावरचा आहे, तेव्हा या ठिकाणी जाणंच दुर्लभ। तेव्हा अशा परिस्थितीमध्ये वाहनं कशा प्रकारे येत आहेत हे पाहणं महत्त्वाचं ठरतंय।